आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काही तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। राजापूरची बाजारपेठ पाण्याखाली गेली असून बाजारपेठेत 4 फुटांच्या वर पाणी आहे। मुंबई गोवा महामार्गाला नदीचं रूप आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगडसह सर्वच तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यातील मोठ्या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या असून सखल भागात पाणी साचलंय। पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं धरण प्रकल्पातील पाणीसाठा 6.5 टीएमसीवर पोहोचलाय। गेल्या 6 दिवसांमध्ये 2 टीएमसी पाणी वाढल्यानं पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पावसानं अक्षरशः दाणादाण उडवली। कुडाळ तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून घरांमध्ये 10 फुटापर्यंत पाणी शिरलं। नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सिंधुदुर्गातील ओरोस इथे महामार्गावर पावसाचं पाणी आल्यामुळे वाहतुकीला फटका बसला। मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी अशी दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास पाऊण तास ठप्प होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील नाधवडे इथे मुसळधार पाऊस झाला। गावातून वाहणाऱ्या गोठणा नदीला पूर आला। शेतात सुद्धा पुराचं पाणी शिरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस आणि कसाल इथे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून आमदार वैभव नाईक मदतीसाठी पुढे सरसावले। पूर आलेल्या ठिकाणापासून जिल्हाधिकारी कार्यालय काही अंतरावर असताना देखील तातडीची उपाययोजना न केल्यानं वैभव नाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय। गेल्या 24 तासात 80 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे। अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। 15 दिवसांनी आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे दुकान मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पनवेलला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पावसामुळे इथल्या आदई धबधबा प्रवाहित झाला असून धबधब्याचं पाणी थेट गावात शिरलंय। पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की काही क्षणात सगळं गाव जलमय झाल्यासारखी परिस्थिती झाली। इथल्या अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलं असून पार्किंगमधली अनेक वाहनं अर्धी पाण्यात बुडाली। मुसळधार पावसामुळे पनवेल महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल झाली। पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल आणि कळंबोली परिसरात अनेक भागात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावं लागलं। नालेसफाईसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये जातात कुठे असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत होते। मुरबाड वाशिंद या रस्त्यावर काळू नदीवरचा पूल हा पाण्याखाली बुडालाय, त्यामुळे 18 गावं आणि पाड्यांचा संपर्क तुटलाय। शहराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसह दूध विक्रेते, भाजी विक्रेते हे अडकून पडले होते। वाशिममधील अनसिंग आसेगावसह अनेक भागात पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असून पिकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। अमूल पाठोपाठ गोकुळनं सुद्धा गाईच्या दुधाचे दर वाढवलेत। मुंबई आणि पुण्यात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून ग्राहकांना आता गाईच्या दुधासाठी 54 ऐवजी 56 रुपये मोजावे लागतील। राज्यातील 7 बाजार समित्यांच्यामध्ये एकूण 18,530 क्विंटल कांद्याची आवक झाली असून सर्वाधिक आवक पुण्यात झाली आहे। लाल कांद्याला 2,700 रुपये इतका सरासरी दर मिळतोय, तर उन्हाळी कांद्याला 2500 ते 2700 रुपयाचा दर मिळतोय। ऐन उन्हाळ्यातील 11 मार्च ते 30 जून या 110 दिवसांच्या कालावधीत दुधाच्या अनुदानावर शासनानं फुली मारल्याचं स्पष्ट झालंय। अनुदानाविषयी जारी केलेल्या अध्यादेशात या काळातील अनुदानाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे।
काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये अनुदान देण्यात आलंय। काजू बीसाठी प्रति किलो 10 रुपयांप्रमाणे किमान 50 किलो आणि कमाल 200 किलोपर्यंत अनुदान मिळणार आहे। त्यासाठी 279 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। दक्षिण आफ्रिकेतून आयात होणाऱ्या प्रथम दर्जाच्या शुभ्र रंगाच्या काजूची आयात बंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून भारतात काजूचे दर गगनाला भिडले आहेत। काजूच्या दरात किलोमागे सरासरी 200 रुपयांनी वाढ झाली आहे। देशात पहिल्या दर्जाचा काजूचे दर 1040 रुपये किलो इतके आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली। महायुती सरकारचा पापाचा घडा भरला असून पाप लपवण्यासाठी ते योजनांची घोषणा करत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय। माझा पक्ष चोरून तुम्ही विजयी झालात असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर सुद्धा हल्ला चढवला। उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय। पक्ष चोरलाय म्हणत लहान बाळासारखे किती वेळ रडत बसणार असा बिनतोड सवाल शिंदे यांनी ठाकरेंना केलाय। तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला 6व्या क्रमांकावर टाकलं। बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली। अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्यानं दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलंय। या शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी बातचीत केली। छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या माजी उपमहापौरांसह काही नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला। यावेळी राजू शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचं भगवी शाल देऊन स्वागत करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीच्या नंतर खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा काटेवाडीत अजित पवार यांच्या घरी गेल्या। अजित पवार यांच्या घरी नाही तर मी आशा काकींच्या घरी गेले होते। माझी आणि दादांची भेट झाली नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। बीआरएस पक्षाचे भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके यांनी पवारांची साथ सोडून केसीआर यांना साथ दिली होती। मात्र आता भालके यांची घरवापसी होणार असल्याचं बोललं जात आहे। निवडणुकीच्या काळात भाजपनं ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला, मात्र जितना बडा संघर्ष उतनी शानदार जीत असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलंय। तसंच माझ्याकडून काही चूक झाली तर कान धरून खालती बसवा, ही ताकद लोकशाही आणि संविधानानं तुम्हाला दिली आहे असं देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटलं। सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना गौप्यस्फोट केला आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनी प्रणिती शिंदे यांना मतदान केलं असंही ते म्हणाले। शिखर बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा होता आणि त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असं नाना पटोले यांनी म्हटलं। तर या शिखर बँक घोटाळा प्रकरणी निष्पक्षपणे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। जळगावमधील भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि डॉक्टर उल्हास पाटील यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आषाढी यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरज करता 64 आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे। नागपूर मिरज, नवी अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर, लातूर पंढरपूर, भुसावळ पंढरपूर अनारक्षित एवढंच नाही तर मिरज पंढरपूर अनारक्षित मेमू, मिरज कुर्डुवाडी अनारक्षित मेमू अशा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागलेत। आषाढी यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन आता सुरू झालंय। त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे। मंदिर समितीच्याकडून पदस्पर्श दर्शन रांगेत विविध सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा हा काटेवाडीहून पुढच्या प्रवासाला रवाना होण्याआधी काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं। हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। इथे तुकाराम महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे।
सगळ्या संतांमधील प्रमुख स्त्री संत मानल्या जाणाऱ्या संत जनाबाईंच्या दिंडीचं गंगाखेडवरून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। यंदा या दिंडीचं 51वं वर्ष आहे। संत जनाबाई यांच्या दिंडीचा आजचा मुक्काम कळंब तालुक्यातल्या हासे गावात असेल। तुकोबांच्या पालखी सोहळ्यात राजकारणातल्या विरोधक असलेल्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या समोरासमोर आल्या, पण इथे आपल्यातला भेद दोघी विसरल्या आणि दोघींनीही एकमेकींची आपुलकीनं चौकशी केली। आमदार दत्तात्रय भरणे यांनी भवानीनगर इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत केलं। यावेळेला त्यांनी पालखीच्या समोर फुगडी देखील खेळली। मुंबईच्या वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। कोळी दाम्पत्याला पहाटे 5:30च्या सुमारास एका कारनं जोरदार धडक दिली। या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला आहे, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी राजेश शहा यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत। वरळी अपघात प्रकरणातील कारची नंबर प्लेट काढल्याची माहिती समोर आली आहे, तर कारवरील पक्षाचा स्टिकर सुद्धा काढण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहानं त्याच्या 4 मित्रांच्या सोबत ग्लोबल टपास या बारमध्ये पार्टी केली होती। या पार्टीचं तब्बल 18,000 रुपयांचं बिल झालं होतं। मिहिरच्या मित्रानं आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर ते शेअर केलं होतं। वरळीतील हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। सरकार सगळ्या घटनांच्याकडे समानरित्या पाहतं, कायद्यासमोर सगळे समान आहेत, जे होईल ते कायदेशीररित्या होईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सभा घ्यायला सुरुवात केली आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील प्रमुख मंत्र्यांना तातडीनं मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण झाल्या तरी निवडणुकीत लढावं आणि नाही झाल्या तरीही लढावं, मात्र 288 जागांवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। जरांगे पाटील यांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एससी आणि एसटींच्या जागा सोडून इतर जागांवर उमेदवार द्यावेत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही येणाऱ्या निवडणुकीत 288 जागा लढवून ओबीसींना विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। ओबीसींची सत्ता आल्यास या सरकारनं पारित केलेले सर्व GR रद्द करू, असंही ते म्हणाले। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील गणोरे गावात सुरू असलेलं शेतकरी पुत्रांचं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलंय। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करत आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं। मुंबई नाशिक हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्र असलेल्या रघुवीर घाटात मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। स्वतःच्या जीवाशी खेळत तसंच इतर पर्यटकांना हुल्लडबाजी करून त्रास देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेणाऱ्या 2 नेट कॅफेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित दोन्ही नेट कॅफे अधिकृत महा ई सेवा केंद्र नसतानाही नागरिकांना लुटत असल्याचं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातल्या कापड दुकानाच्या इथे गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। 3 अज्ञात आरोपींनी दुकानात प्रवेश करत आधी 2 राऊंड फायर केल्या। यानंतर एकानं मालकाच्या मुलावर पेट्रोल बॉम्ब फेकला। घटनेमध्ये कापड दुकानातील एक कामगार जखमी झालाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लेंभेवाडी फाट्याच्या जवळ भरधाव कारनं बाईकला उडवलं। या अपघातात बाईकवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून कारचा चालक फरार आहे। जेजुरीच्या कडेपठारावरील खंडोबा मंदिरात खंडोबा देवाचा गजपूजा उत्सव साजरा करण्यात आला। भाविकांनी श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या स्वयंभू शिवलिंगावर भंडाऱ्याच्या राशी ओतल्या, तर पुजारी, सेवक आणि ग्रामस्थांनी यावर फुलांची आकर्षक सजावट केली होती।
अमरनाथमधल्या गुहेत बाबा बर्फानीच्या दर्शनाला भाविकांचा जनसागर उसळला। शिवभक्त मोठ्या संख्येनं अमरनाथमध्ये दाखल झाले असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या धर्मवीर सिनेमाचा दुसरा भाग धर्मवीर 2चा टीजर रिलीज झाला आहे। राखी पौर्णिमेच्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे एका मुस्लिम महिलेकडून राखी बांधून घेत असताना तिच्या नवऱ्यानं केलेली जबर मारहाण त्यांच्या लक्षात येते। यानंतर धर्मवीर आनंद दिघे थेट त्या मुस्लिम महिलेच्या घरी पोहोचतात आणि काय होतं यासह अनेक गोष्टी या टीजरच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत। ब्रिटनमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर सत्तांतर झालंय। मजूर पक्ष सत्तेत आला। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्लंडच्या जनतेनं भारतीय वंशाच्या अनेक नेत्यांवर विश्वास दाखवलाय। या निवडणुकीत तब्बल 26 भारतीय वंशाचे नेते विजयी झाले असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे। अमेरिकेमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांना शर्यतीतून बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली। परंतु राष्ट्राध्यक्षपदासाठी मीच योग्य उमेदवार आहे। जोपर्यंत देव स्वतः अवतरून मला उमेदवारी सोडण्यासाठी सांगत नाही तोपर्यंत मी माझी उमेदवारी सोडणार नाही, अशा शब्दात जो बायडेन यांनी आपण प्रबळ दावेदार असल्याचं सांगितलं। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।